या भूमीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करणारा हा कोल्हे परिवार कोल्हापूर गावच्या जनतेकरता आपल्या सर्वांना समर्पित विकासाच्या भावनेने काम करत आहे. बंधू भगिनींनो, मी जेव्हा 2004 ला आमदार झालो, आज 22 वर्ष मी विधिमंडळात आहे, पण मला अभिमान आहे मी ऊर्जा मंत्री असताना 2014 मध्ये माननीय स्नेहलताताई कोल्हे निवडून आल्या. खरं तर मला वाटलं होतं एक महिला भगिनी जेव्हा महिला मंडळाचं काम करता करता विधिमंडळात येतो तेव्हा 2-3 वर्ष विधिमंडळाची गोल इमारत, मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत समजेल की नाही, इंजिन की नाही याबद्दल शंका होती. पण मला अभिमान आहे, मला तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, खऱ्या अर्थाने पक्षाचा समन्वयक मी होतो, आताही समन्वयक आहे. मला अभिमान आहे तेव्हाच्या विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या 122 आमदारांमध्ये मला देवेंद्रजी सांगितलं होतं की चंद्रशेखर आपले सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आपल्या आमदाराचं सर्वेक्षण करा. विधिमंडळात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण, मंत्रालयात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण आणि मतदारसंघात शेवटच्या गरीब माणसाची सेवा करणारे आमदार कोण. मला ज्या कोपरगाव जे साईबाबांचं या ठिकाणी द्वार आहे, या कोपरगावच्या भूमीमध्ये मला आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 122 आमदारामध्ये 2014 ते 19 मध्ये पहिल्या 10 आमदारांमध्ये कोणी काम केलं असेल तर स्नेहाताई कोल्हेंनी काम केलं. स्नेहाताई कोल्हेंनी काम केलं. मला या गोष्टीचा अभिमान आहे. कोपरगावच्या जनतेने स्नेहाताईला निवडून दिलं आणि कोपरगावच्या विकासाचे दार उघडे झाले. विवेक तुम्हाला अभिनंदन करत आहे. आजही विवेक आमदार नाही आहे, कुठल्या पदावर नाही आहे, पण आज मंत्रालयाचे 7 मजले खालीवर चढून आपल्या कोपरगावच्या जनतेने दिलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्याकरता रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ काही गरज नसते त्याला म्हणून आमदार झाला नाही त्याला मंत्रालय करायची. पण मला अभिमान आहे आजही स्नेहलताताई, आजही आमच्या या ठिकाणी विवेक भैया आपण मंत्रालयाच्या पायऱ्या चढतायत, आजही विधिमंडळात आपण येतात आहेत. आपल्या सर्व मंत्र्यांकडनं एक कागद घेऊन त्या ठिकाणी कोपरगावच्या जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. खरं तर व्यक्ती आमदार असो की नसो, व्यक्तीचं पद मोठं नाही आहे तर व्यक्तीचं कर्तृत्व मोठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बिपिन दादा या ठिकाणी अभिमान आहे मला विवेक भैया आणि स्नेहलताताई तुमच्यावर. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जर परिवार समर्पित कसा असला पाहिजे, बिपिन दादा आपला परिवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्राला समर्पित केला आहे, आपल्या कोपरगावला समर्पित केला आहे, याचा मला अभिमान आहे. देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी आपल्या गावाचा गौरव केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्याचा गौरव केला. खऱ्या अर्थाने विकासाच्या शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून आमदार खासदार हे पद मिळवण्याकरता नाहीये, आमदार खासदार मंत्रीपदे मिळवण्याकरता नाहीये, मी मंत्रीपदावर मिळवण्याकरता नाहीये. आमचं काम आहे कुठलंही सरकार, कुठलाही आमदार खासदार हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग असतो. मंत्रीपद आमच्याकरता साध्य नाहीये, हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचं साधन आहे. ही कुलपाची चावी आहे. आणि बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने विकासाचा हा या ठिकाणी प्रचंड झंझावात आपल्याला पुढच्या काळात न्यायचा आहे. 20 तारखेची निवडणूक ही बराच संघांच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक स्नेहलताताई कोल्हेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक विवेक कोल्हेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे, देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारकडनं येणाऱ्या 55 योजना पराग संघाच्या माध्यमातून कोपरगावच्या समाजाच्या शेवटच्या माणसाकरता पोहोचण्याची निवडणूक आहे. 20 तारखेची निवडणूक देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडनं येणाऱ्या 48 योजना पराग संघाच्या माध्यमातून कोपरगावच्या अंतर्गत निवडणूक आहे. राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्री म्हणून पालकमंत्री योजनेच्या 22 योजना
प्रशासनाच्या माध्यमातून कोपरगावच्या अंदर निवडणूक आहे आणि बंधू भगिनींनो, विवेक भैया आणि स्नेहलताई तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मी सही करतो, त्या सही करून या कोपरगावच्या जनतेच्या विकासाकरता जो तुम्ही संकल्प केला आहे त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. बंधू भगिनींनो, मी पराग संचालकांना विनंती करणार आहे, पराग निवडून आल्याबरोबर विकसित कोपरगाव 2029, विकसित ते कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2035, विकसित कोपरगाव 2047 चा विकास आराखडा विवेक संधान या ठिकाणी पराग संधान आपल्याला करायचा आहे. देवेंद्र फडणवीसजींनी मला वचन देवाला सांगितलं आहे, तुम्हाला शब्द द्यायला सांगितलं आहे, विकसित कोपरगाव करता जो विश्वासनामा पराग संधान आपण दिलाय त्या विश्वासनाम्याला लागणारा जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र सरकार कोपरगावला देणार आहे, विकसित कोपरगावला देणार आहे. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, पण स्नेहलताई आपल्याला विकसित कोपरगावचा संकल्प मांडायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की 2047 मध्ये कोपरगावमध्ये 23 वर्षानंतर जी जनसंख्या राहणार आहे त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा, त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हा विकास आराखडा लवकरात लवकर घेऊया. पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय, मी माझ्या कार्यालयात येऊन 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सही घेण्याची जबाबदारी माझी आहे. विकसित कोपरगावचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्या देवेंद्रजींनी संकल्प केला आहे. आपल्या देशामधल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये जिथे जिथे भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू करणार आहे आणि महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर माननीय स्नेहलताई तुम्हाला मी विनंती करतो, मी नागपूरमध्ये आता 2200 महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गटाची यादी तयार कर. मी तुम्हाला या बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे. आपण काळजी करू नका. महिला उद्योजक योजना आपण आली आहे. आमच्या लाडक्या बहिणी करता हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत. एवढंच नाही, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दिदी करण्याची योजना या कोपरगावमध्ये आपण आणतो आहे. फराके जेवढी यादी करायची तेवढी करा. आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला वचन दिलं होतं, आपलं सरकार जर आलं तर महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यावर 27,000 कोटी शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं बिल बाकी आहे. हे कमळाचं मत किती महत्वपूर्ण आहे बघा. तुम्ही कमळाला मत दिले, स्नेहलताई आल्या. आता जर मी मंत्री झालो, आता देवेंद्रजी ऊर्जा मंत्री म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे. मला अभिमान आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामधले विजेच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही तर पुढचे 5 वर्ष 1 रुपया विजेचं बिल शेतकऱ्याच्या पंपात येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपात येणार नाही. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आणि आता तर देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे, तुमच्याकडे जे कोपरगावला वीज येतं
ही आमच्या नागपूरवरनं येतं, चंद्रपूरवरनं येतं, भुसावळवरनं येतं, परळीवरनं येतं. ही वीज तुमच्याकडे जी येतं ही वीज आता 8 रुपये रेट आहे. आमच्या कोपरगावच्या बहिणीने समजून घ्या, ही 8 रुपये विजेची रेट आहे. 2025 पासून 2029 पुढच्या 5 वर्षांनी या विजेचा रेट 12 रुपये होणार आहे. कोळसा जसा जसा महाग होईल तसं तसं विजेचं बिल वाढणार आहे. कोळशाचे रेट वाढले की विजेचे रेट वाढतात. 12 रुपयाची वीज या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला परवडणार नाही आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला की 2029 मध्ये कोल्हेताई आपण जेव्हा जनतेला मत मागू तेव्हा 12 रुपयाची वीज कोपरगावला देणे हे आपल्याला आणि जनतेला परवडणार नाही. देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतला. आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. सूर्यप्रकाशाची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. आणि कोपरगावला आपण 2029 मध्ये 2 रुपये 90 पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस सरकारकडे वचन देतो की 2029 मध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची वीज 12 रुपये रेट नसेल 6 रुपये रेट देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 6 रुपये रेट विजेच्या रेट आपण देणार आहे. आता तर पराग माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना, या सूर्यघर योजनेचं 30,000 रुपयाचं सूर्यघर येतं. तुम्ही यादी बनवा. निवडून आल्याबरोबर ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला माझी विनंती आहे 100 युनिट वीज वापरणारे 100 युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर लावत आहे. तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी 60% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले, जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे ते सर्व 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही. पराग तुम्ही यादी बनवा. मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे 5,000 घर या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे. 5,000 घर आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष विजेचं बिल कोपरगाव मध्ये येणार नाही, त्या घराला येणार नाही. ही सूर्यघर योजना आपण या ठिकाणी करत आहे. खरं तर मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे, माननीय देवेंद्रजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली. खरं तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधी हा निर्णय झाला नाही. कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला नाही. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगत आहे या महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती 500 फुटाचा 800 फुटाचा 1000 फुटाचा प्लॉट घेतला. तुकडेबंदी कायदा नसल्यामुळं तुमच्या रजिस्ट्रावर मोठ्या नोटरी होती. आता मी तुम्हाला सांगतोय पराग सर्व घरांची यादी तयार करा. मी सर्व घरांना तुकडेबंदी कायदा तिथे गेला त्या सर्व घरांच्या रजिस्ट्री लावून देण्याचं काम, सर्व घरांचं रजिस्ट्री लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं पराग मला सांगितलं आहे आमच्या स्नेहताई, तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग 2 वर्ग 1 करून द्या, जास्त अटी हटवून टाका. मी कोपरगावच्या सभेत या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास 2 क्लास 1 आहे या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचं संपूर्ण क्लास 2 क्लास 1 करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना, ही जबाबदारी महसूल मंत्री माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता. तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. तुमच्या कोपरगावमध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल येण्याची टीपीची कुठलीही सनदची गरज नाही. मी या ठिकाणी पराग
आता एवढं ठेवलं आहे, घराचा नकाशा बनवा. आमच्या तहसीलदार एकजूटले जायची गरज नाही. घराच्या नकाशा बनताबरोबर ठप्पा मारला परागणी तिकडे बांधकाम चालू करता येतं, असा निर्णय आम्ही या ठिकाणी करून गेलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री घरकुल योजनेचे 30 लाख घर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घर महाराष्ट्रात दिले आहे. मी तुम्हाला वचन देतो, 5000 घर कोपरगावला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंची माननीय देवेंद्र फडणवीसकडे आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेचे घर आपण देणार आहोत. आणि स्नेहलताई, तुम्ही मला मागणी केली होती की तुम्ही आज सांगितलं नाही, घाई विसरून गेल्या. कोपरगावमध्ये इंग्रजांच्या काळानंतर कधी सर्वे झाला नाही. इंग्रजांच्या काळाचा पहिले सर्वे झाला होता. कोपरगाव एवढासा गाव दाखल होता. पण आता कोपरगाव ज्या पद्धतीने नष्ट आलेला आहे, निवडून आल्यावर विपिन दादा आपली नगरपालिकेचा ठराव घ्या. या नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाला विनंती आहे, तुम्ही एक ठराव घ्या, आमचं कोपरगाव नक्षा योजनेमध्ये आणून द्या. माननीय पंतप्रधान मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजींनी नक्षा योजना दिली आहे. तुमच्या कोपरगाववरनं, आपल्या कोपरगाववरनं आम्ही विमान उडवणार, इंडिगोचे विमान नाही उडणार आहे. आम्ही तुम्हाला महसूल खात्याचं 1 मीटर बाय 1 मीटरचे विमान आता नागपुरात चालू आहे, हुडकेश्वर आहे, 22,000 घर बांधले. हे विमान आपल्या ड्रोन सर्वे आपल्या कोपरगावचा करणार आहोत. मी तुम्हाला एवढंच गॅरंटी देतो, नक्षा स्कीम मध्ये आपले संपूर्ण घराचं सर्वेक्षण, हे जे घर आहे याचं सर्वेक्षण, प्लॉट किती आहे, बांधकाम किती आहे, या ठिकाणी संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, महसूल मंत्री माझी आहे. 100 वर्षानंतर आपल्या 5व्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे, माझी प्रॉपर्टी कुठं आहे, तुमच्या 5व्या पिढीच्या पोराला दिसेल की या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर, माझा प्लॉट, माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे. शेवटी गृह खात्याची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गृह खाता आहे. झोपून उठण्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे, मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी, गृह खात्याची जबाबदारी आहे. पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे. तुमच्या सर्वांच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की नक्षा योजनेमध्ये घर बांधायला, घराचं नक्षा करायला पुण्यताई 4,000 रुपये खर्च येतो. एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पण आज मी साईबाबांचं दर्शन करून आलो. मी ठरवलंय, जसं मी कोपरगावात ठरलं होतं 220 केवी देईल, तर मी साईबाबांचं दर्शन करून आलो. तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे, नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं 1 रुपया घेणार नाही. संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड, सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे. आणि बंधू भगिनींनो, याकरता मी आज या व्यासपीठावर आलेलो आहे. नुसतंच 20 नगराचं नाही आहे, 20 नगराचा करणारच आहे. कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. देवेंद्र फडणवीसने मला सांगितलं आहे की या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर, दत्तनगर, महादेव नगर 1-2, गोरबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर इंडोर गेम हॉल, एसटी विद्यालय, टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर 1, सुभाष नगर 2, लक्ष्मी नगर, शाही नगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकळी नाका. पुण्याताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर या सर्व घरांची यादी आहे. उद्यापासून फॉर्म भरू नका, आचारसंहितेत माहित नाही, पण फॉर्म भरा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो. या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन पट्टे वाटपाचा, सर्व 4,500 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच वचन मी आपल्याला देतो. बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विचार सांगणार आहे. आज बघा विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे. एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे. तिसरा चाक या विकासाच्या गाडीचा राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्यांच्या याचा आहे. आणि 14 चाक आमच्या स्नेहलताताई कोलेंचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगाव मध्ये आला आहे. काळजी करू नका. या ठिकाणी आपल्या विकासाची गाडी घेऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे. बंधू भगिनींनो तुमच्या समोर सवाल आहे. 4 चाकाच्या विकासाची गाडीचे 4 चाक आहे. पेट्रोलची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे घेतली आहे. आता 20 तारखेला कोपरगावला माझी विनंती आहे. या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण होणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? तुम्ही 20 तारखेला पराग संधानला प्रचंड बहुमताने विजयी करा. विकासाची गाडी कोपरगाववर निघेल. मंत्रालयाच्या खाली येईल. मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचे ऑफिस आहे. मी या विकासाचे सर्व संकल्प 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल. आणि जे जे काही विश्वासनामा तुम्ही सांगितलं ते पूर्ण काम या ठिकाणी पराग मी करून दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. याकरता देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे. बंधू भगिनींनो दीपावळीमध्ये लक्ष्मी पूजा केली का? आमच्या बहिणी दीपावळीमध्ये लक्ष्मी पूजा केली का? तुम्ही बघितलं असाल दीपावळीमध्ये लक्ष्मी पूजन करताना महालक्ष्मीजी कशा होती? तुम्ही बरोबर भावपूर्ण पूजा केली असाल तर महालक्ष्मीजी ही कशा होती? मग कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा परागच्या कमळावरच येणार आहे. माझे काम कराल का? मी तुमचे एवढे काम करून देणार आहे. पट्टे वाटप करणार आहे. प्रधानमंत्री घर देणार आहे. ट्रान्सपोर्ट क्लासरूम करणार आहे. ट्रक टर्मिनल करणार आहे. जेवढं सांगितलं तेवढं सारं करून देणार आहे. तर तुम्ही माझे काम कराल का? फक्त खरं सांगा. मग 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. आणि मी जे काम सांगतो बरोबर शांतीपूर्ण ऐका. आजूबाजूच्या 10 घरांना सोबत घेऊन एकटं जात नाही. तुम्ही 10 घरं घेऊन 10 घराचे मतदार घेऊन मतदान केंद्रावर जा. कराल का माझं एवढं काम? कराल का? तुम्ही 10 घरांचे मतदान घेऊन जा. एवढ्या जोराने कमळाची छत्रीची कंपसीची बटन दाबा. फक्त बटन तोडू नका नाही तर परागचं नुकसान होईल. एवढ्या जोराने बटन दाबा. यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये. बंधू भगिनींनो मी तुम्हाला वचन देतो. तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. तुम्ही 10 घरं सांभाळून घ्या. 5 वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे. हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे. माझी विनंती मान्य केली का? कोणी मान्य केली का? शिवाजी महाराज लोक आहे सांगा. विनंती मान्य आहे का? सर्वांनी हात वर करून सांगा. विनंती मान्य आहे का? भारत माता की सांगा.
पट्टेमध्ये